मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पेन किलर आणि हार्ट अटॅक यांचा संबंध काय. बघूया तुम्ही. आजच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. जरा काही दुखायला लागलं की हे लगेच पेन किलरला पसंती देतात. त्यांना डॉक्टरांकडे जायचाही कंटाळा येतो. पुण्यावर कुठलंही मलम लावण्यापेक्षा ते पेन किलरला अधिक पसंती देतात. या पेन किलरमुळे आपल्याला तात्काळ बरं वाटतं. यामुळे त्या गोळ्यांची सवय होते. सवय याचा अर्थ असा आहे की या गोळ्या आपण वारंवार घेतो. अशा रीतीने या पेन किलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो. मात्र या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. केवळ हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचा देखील धोका यामुळे संभवतो. कारण या गोळ्यात आयब्रुफेन आणि डायक्लोफेनेक सारखी केमिकल्स असतात. ही केमिकल हृदयाची गती अनियमित करतात. कठीण आहे. यामुळे ॲट्रियल फिब्रिलेशनचा धोका वाढतो. या स्थितीत हृदयाचे ठोके इतके वाढतात की हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. पेन किलर शरीरात मायक्रो ऑक्सिजन नामक एन्झाईम बाधित करतात. त्यामुळे रक्तदाब वाढतो, जेणेकरून ठोक्याची अनियमितता वाढते. म्हणून सातत्याने पेन किलर घेतल्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका 3% वाढतो. म्हणून शक्य असेल तितकं या गोळ्यांपासून लांबच राहा. तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुम्ही योगधारणा, ध्यान, योग्य आहार आणि नियमित दिनचर्येचा अवलंब केला पाहिजे. आयुष्यभर माफक प्रमाणात व्यायाम करणे हितकारक असते. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केला तर हृदयाच्या ठोक्यांच्या लयीमध्ये अडथळा निर्माण होऊन ॲट्रियल फायब्रिलेशन होऊ शकते. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि अशक्तपणा येऊ शकतो किंवा धाप लागू शकते. या कारणामुळे व्यायाम मर्यादित करायला हवा आणि अति व्यायाम केल्यास हृदयाला लाभ होण्याऐवजी हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. बापरे. दररोज साधारण 45 ते 50 मिनिटे व्यायाम करावा. यात 30% अंगमेहनतीचा व्यायाम असावा. या व्यायामामुळे घाम येणे अपेक्षित आहे. ज्या व्यक्ती दर आठवड्याला 450 मिनिटे व्यायाम करतात त्यांना दीर्घकालीन आयुष्याचा संदर्भ लक्षात घेता व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत 39% लाभ होतो. परंतु ज्या व्यक्ती दिवसाला 3 तास व्यायाम करतात त्यांना हा लाभ केवळ 30%च होतो. म्हणजेच आठवड्याला 150 मिनिटे व्यायाम करणाऱ्या इतका तो असतो. ज्यांना हृदयविकार अनुवंशिक असलेला व्यक्ती लांब अंतर धावल्या तर त्यांना अहिदमियास, डायस्टॉलिक डिसफंक्शन इत्यादी हृदयविकार जडू शकतात. हे एंड्रोनन्स ॲथलेटिक्समध्ये आढळणारे विकार आहेत. बहुतेक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रियन आढळते आणि पेशींच्या चयापचयास मदत करणारे रसायन त्यात असते. व्यायामादरम्यान मायटोकॉन्ड्रिया अधिक कष्ट करतात आणि त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते आणि दीर्घायुष्य लाभते. औषधाप्रमाणेच व्यायामाचा सुद्धा सुयोग्य डोस घेणे आवश्यक असते. अति व्यायामामुळे विकार घडण्याची आणि लवकर मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा तुम्ही अति परिश्रम करता तेव्हा हृदय वहन यंत्रणेवर ताण पडतो. त्यामुळे असाधारण लय निर्माण होते आणि दीर्घकाळाचा विचार करता हृदय बंद पडू शकते.
जेव्हा तुम्ही अति परिश्रम करता तेव्हा हृदय वहन यंत्रणेवर ताण पडतो, त्यामुळे असाधारण लय निर्माण होते आणि दीर्घकाळाचा विचार करता हृदय बंद पडू शकते. बापरे. प्रत्येक व्यायामाच्या शेड्यूल नंतर स्नायूंचे मायक्रोस्कोपिक नुकसान होत असते आणि तुम्ही किती तीव्र स्वरूपाचा व्यायाम केला आहे त्यावर त्याला जे नुकसान भरून काढण्यास सुमारे 24 ते 48 तासाचा अवधी लागतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.